नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोथरूड मतदारसंघाला दुसऱ्यांदा पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। पाटील यांच्याकडील कॅबिनेट मंत्रिपदासह खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडील केंद्रीय राज्यमंत्रीपद तसेच राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी अशी महत्त्वाची पदे या मतदारसंघात असल्याने कोथरूड पुण्याचं सत्ता केंद्र बनलंय। पुणे पुस्तक महोत्सवात एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचं प्रदर्शन या विषयावर विश्व विक्रम प्रस्थापित झालाय। परमपूज्य जैन आचार्य विजय रत्न सुंदर सुरीश्वर महाराज यांच्या 481 पुस्तकं प्रसिद्ध आहेत। महोत्सवात आचार्य विजय रत्न सुरीश्वर महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या सहाय्याने गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिद्धार्थ जैन यांनी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र स्वीकारलंय। पुण्यातील पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना पहिल्याच विस्तारात राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे। मिसाळ या मंत्रिपद मिळालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला आमदार ठरल्यात। यामुळे पुणे शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय। आमदार मिसाळ यांना राज्य मंत्रिपदी पहिल्यांदाच स्थान मिळालं असलं तरी मात्र आता नेमकं कोणतं खातं मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। महोत्सवाला जोरदार प्रतिसाद मिळत असून काल रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील पुणेकरांनी मोठ्या उत्साहात पुस्तक खरेदी केलंय। या महोत्सवाला विविध मान्यवर व्यक्तींनी देखील भेट दिली आहे। यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही भेट दिली आहे आणि उपस्थितांशी संवाद साधलाय। भोरमधील बहुडे येथील 8 वर्षीय शाहू कमलेश धुमाळ या चिमुकल्याने अवघ्या 2.5 तासातच महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखर सर करण्याची किमया केली आहे। या यशामुळे भोर तालुक्यात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। भोर नगर परिषदेचे माजी गटाचे यशवंत डाळ, बारे केंद्र प्रमुख रामदास पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे यांच्या हस्ते कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल सत्कार केलाय। पुण्यातील पीएमपी बसचं तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। यात 2 वर्षात प्रशासनाला 706 कोटीचा तोटा सहन करावा लागला। पीएमपीएल बसमध्ये दररोज सुमारे 13 ते 14 लाख प्रवासी पीएमपी सेवेचा लाभ घेत असतात। नागरिकांना सेवा देताना पीएमपीचा खर्च हा वाढतोय, त्यामुळे याचा भुर्दंड विनाकारण महापालिकेला सहन करावा लागतोय। त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी पीएमपीने तिकीट दरात वाढ करावी अशी मागणी पीएमपी कडे करण्याची तयारी पुणे महापालिकेने सुरू केली असल्याचं समोर येत आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिसांनी सापळा लावून बाजारात विक्रीस चाललेला तब्बल 65 लाखांचा अवैध गुटखा पकडला। मिळालेल्या गुप्त माहितीवरून दौंड पोलिसांनी कुरकुंभ रोडवरून संशयित ट्रक आणि गुटख्यासह ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय। पुणे एसटी विभागात नव्याने 134 ई बस दाखल होणार असून प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे। एसटीच्या ताफ्यातून लालपरी कमी झाल्याने गाड्यांची संख्या कमी झाली होती, त्यामुळे नव्या इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली असून त्या पुढील 2 महिन्यात येतील अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे। एसटी महामंडळाकडून डिझेलच्या गाडीमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर अधिक भर देण्यात येतोय। या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।